माहित आहे. ठीक आहे. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स काय राहते, तर त्याच्या मॉलिक्युल मध्ये कोणते किती ॲटम्स आहेत याचं रिप्रेझेंटेशन असते. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसं की याचा आपण एकदम सिंपल जर का एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला CH4 माहित असेल, CH4. सो CH4, this is molecular formula, and what does it represents? It represents that there is one carbon and 4 hydrogen atoms in the molecule. तर जर दोन कंपाऊंड आहेत ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, आयसोमर्स म्हणणार. सो आयसोमर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट व्हॉट, डिफरंट प्रॉपर्टीज. तर आयसोमर्सचे दोन टाइप्स आहेत, एक आहे कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमर. कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो आणि प्रॉपर्टी डिफरंट असतात कारण की त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असते, जे काही स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आहे ते डिफरंट असते. तर तशा आयसोमरला आपण म्हणणार कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. जसं की मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो, CnH2n+2 दिस इज अल्केन, ओके. आणि C4H10 याचं नाव माहिती आहे का कोणाला, सांगा. C4H10चं नाव माहिती आहे का? C4H10 दिस इज अल्केन, 4 कार्बन वाला अल्केन, याचं नाव माहित आहे का तुम्हाला? यस, व्हेरी गुड. सो दिस इज ब्युटेन. आणि हा जो काही ब्युटेन आहे C4H10 याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत. जसे की तुम्हाला माहित असेल, हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात एन ब्युटेन. एन ब्युटेन, दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये काय आहे तर 4 कार्बन आहेत आणि यांची स्ट्रेट चेन आहे. 4 कार्बन ऍटम्स आहेत आणि यांची स्ट्रेट चेन आहे. तर दिस इज एन ब्युटेन, दिस इज एन ब्युटेन. आता जर याचाच अजून एक स्ट्रक्चर पॉसिबल आहे, दिस इज आयसोब्युटेन. हा आहे आयसोब्युटेन आणि हा आहे एन ब्युटेन. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर, दे आर हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहे. दे आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोघांमध्ये जर का कार्बन आणि हायड्रोजन मोजले तर ते 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहेत, पण त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. सो दे आर व्हॉट, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. हे तुम्ही बघितलं असेल बघा, C4H10 कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर आहे हा, एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन. त्याच्यानंतर याचे अजूनही टाईप आहे जे की आपण बघणार आहे. लेट अस टेक जस्ट अ सिंपल ऑर वी कॅन से दॅट रफ आयडिया अबाउट द आयसोमेरिझम. दुसरा टाईप आहे स्टिरिओ आयसोमर. स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय, तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट देअर स्पॅशियल अरेंजमेंट इज डिफरंट. नाउ व्हॉट इज स्पॅशियल अरेंजमेंट? स्पॅशियल अरेंजमेंट मीन्स 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये त्यांची अरेंजमेंट वेगवेगळी असणार. म्हणजे काय बघा, तर एखादा कंपाऊंड आहे, सपोज फॉर एक्झाम्पल एनी कंपाऊंड, लेट अस टेक लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड आहे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही सेम, बट सपोज त्यांचे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट वेगवेगळे आहेत, तर त्याला आपण काय म्हणणार, स्टिरिओ आयसोमेरिझम. जसं की फॉर एक्झाम्पल हा कंपाऊंड आहे CH, त्याच्यानंतर OH, यस. जसं की हा कंपाऊंड आहे सपोज 2-ब्रोमोब्युटेन. बघा 2-ब्रोमोब्युटेन जो काय आहे याला आपण 2-ब्रोमोब्युटेन म्हणतो. 1 मिनिट. दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज व्हॉट, 2-ब्रोमोब्युटेन. तर 2-ब्रोमोब्युटेन जो काय आहे, हा जो लेफ्ट कडचा कंपाऊंड आहे हा सुद्धा 2-ब्रोमोब्युटेन आहे आणि राईट कडचा जो कंपाऊंड आहे हा सुद्धा 2-ब्रोमोब्युटेन आहे. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, बट या दोन कंपाऊंडची 3D मध्ये अरेंजमेंट वेगवेगळी आहे. आणि जर 3D मध्ये अरेंजमेंट वेगवेगळी असेल तर त्याला आपण म्हणणार स्टिरिओ आयसोमर. बघा आयसोमर म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टी. डिफरंट प्रॉपर्टी जर का स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामुळे वेगवेगळ्या असतील, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर त्याला आपण म्हणणार कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. पण जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आणि 3D मध्ये जर का अरेंजमेंट वेगवेगळे असतील, स्पेस मध्ये अरेंजमेंट वेगवेगळे असतील, तर त्याला आपण म्हणणार स्टिरिओ आयसोमर. सेम कनेक्टिव्हिटी मीन्स सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट्स. आपण यांची डिटेलमध्ये एक्झाम्पल बघणार आहे, but we are just having a rough idea about the classification of isomer. Isomer same molecular formula but different. सांगा isomer what, same molecular formula but different. नाही, isomer same molecular formula but different.
यस, डिफरंट प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आयसोमरचे दोन टाईप, कॉन्स्टिट्युशनल आणि स्टिरिओ आयसोमर. कॉन्स्टिट्युशनल आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज नाही, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा, आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज. कॉन्स्टिट्युशनल आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्टिरिओ आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट. कळलं का? पुन्हा एकदा सांगा आता. आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट properties. Yes, constitutional isomer same molecular formula but different. And the stereoisomer same molecular formula but different. Three-dimensional arrangement. Okay, very good. Different three-dimensional arrangement or different spatial arrangement. Now again stereoisomer चे दोन टाइप आहेत, कन्फर्मेशनल आयसोमर आणि कॉन्फिगरेशनल आयसोमर. बघा आता कन्फर्मेशनल आयसोमर कशाला म्हणायचं, तर कन्फर्मेशनल आयसोमर्स हे काय असतं, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट डिफरंट, आणि त्याचे काही दोन मॉलिक्युल आहेत, त्याचे काही दोन थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट आहेत, हे आपण वेगवेगळ्या करू शकत नाही. मीन्स ते एकत्र एक्झिस्ट करतात. they exist at one time or we can say that they exist all together. ते नेहमी एकत्र राहतात, त्यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही, त्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. आणि जर वेगळं करू शकत असाल तर त्याला आपण म्हणणार कॉन्फिगरेशनल आयसोमर. जसं की तुम्ही ऐकलं असेल बघा, सायक्लोहेक्झेनचे वेगवेगळे कन्फर्मेशनल आयसोमर्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल चेअर आहे, बोट आहे, ट्विस्ट बोट आहे, हाफ चेअर आहे. हे तुम्ही बीएससी मध्ये बघितलं असेल बघा, किंवा बघितलं नसेल तर मी तुम्हाला एक स्ट्रक्चर काढतो बघा, इथे लक्ष द्या. येस, सो दिस इज कॉल्ड ॲज चेअर. याला चेअर म्हणतो आपण. हे काय आहे तर सायक्लोहेक्झेनचं एक रिप्रेझेंटेशन आहे, या फॉर्म मध्ये तो एक्झिस्ट करतो. आणि हे आहे बोट. तर चेअर आणि बोट हे जे काय आहेत, हे दोन सायक्लोहेक्झेनचे थ्री डायमेन्शनल स्पेशियल अरेंजमेंट आहेत. दोघांचाही फॉर्म्युला जो काय आहे तो आहे C6H12. सायक्लिक आहे म्हणून दोन हायड्रोजन कमी होतात त्याचे. बघा आता, या दोघांचाही फॉर्म्युला काय आहे, C6H12. दोघांचाही फॉर्म्युला आहे C6H12, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जरी बघितला तुम्ही तर दोघांचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार. कसा असणार या दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, तर तो असा असतो. जर काय अडचण असली तर विचारू शकता. बघा, दोघांचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला, एक सेकंड. येस, तर दोघांचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा असा असतो. तुम्ही बघितलं असेल, बेन्झिन वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हा सायक्लोहेक्झेन आहे, हा सायक्लोहेक्झेन आहे. बघा, याला आपण असं व्यवस्थित काढूया थोडंसं. हा सायक्लोहेक्झेन आहे आणि मधामध्ये रिंग असली तर बेन्झिन असतो. तर हा जो काही सायक्लोहेक्झेन आहे याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सेम असणार, पण यांचे थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट असे आहेत. एका फॉर्म मध्ये बोट आहे आणि एका फॉर्म मध्ये चेअर आहे. तर चेअर आणि बोट हे जे काही दोन डिफरंट थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट आहेत ह्या वेगवेगळ्या होऊ शकत नाहीत. आणि जर वेगवेगळ्या होऊ शकत नाही तर तो कोणता स्टिरिओ आयसोमर आहे, कन्फर्मेशनल आयसोमर. आणि जर वेगवेगळे होऊ शकले तर ते कोणता स्टिरिओ आयसोमर आहे सांगा, कॉन्फिगरेशनल आयसोमर. तर मग कॉन्फिगरेशनचं एक्झाम्पल जसं की तुम्हाला माहित असेल बघा, हा आहे सिस टू ब्युटीन किंवा ब्यूटुइन, आणि हा आहे ट्रान्स टू ब्युटीन. सिस टू ब्युटीन आणि ट्रान्स टू ब्युटीन. तर हे जे काही दोन आहेत याच्यामध्ये जर कोणाला माहित नसेल तर जर सेम साईडला असतील सेम ग्रुप तर त्याला म्हणतात सिस. सेम साईडला जर का असले दोन ग्रुप तर त्याला म्हणतात सिस. आणि जर का अपोजिट साईडला असले तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्स. तर हा आहे ट्रान्स आणि हा वाला आहे सिस. तर बघा, हे दोन जे आहेत यांचा दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, या दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही सेम आहे. यांचे थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट वेगवेगळे आहेत. आणि कारण की थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट वेगवेगळे आहेत, हा स्टिरिओ आयसोमर. थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे होऊ शकतात. दोन कंपाऊंड इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करू शकतात. तर ते कोणता आयसोमरिझम किंवा ते कोणते आयसोमर आहेत, कॉन्फिगरेशनल. आणि वेगळे होऊ शकत नसतील तर कन्फर्मेशनल आयसोमर. वेगळे होऊ शकत नसतील तर कन्फर्मेशनल, आणि वेगळे होऊ शकत असतील तर कॉन्फिगरेशनल आयसोमर. कळलं का सर्वांना? कोणाला अडचण असेल तर विचारू शकतो. बघा,
जर कोणाला ऐकू येत नसेल किंवा स्क्रीन क्लिअर नसेल तर याच्या मागे प्रॉब्लेम आहे तुमच्या इथचं नेटवर्क, कारण की इकडे नेटवर्क चांगलं आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या सर्वांना व्यवस्थित दिसत आहे. तर जर कोणाला ऑडिओ प्रॉब्लेम असेल किंवा व्हिडिओमध्ये थोडासा ब्लर दिसत असेल तर याचा अर्थ आहे तुमच्याकडे थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे. ओके. आणि तसंही याचा व्हिडिओ आपण याच्यावरती अपलोड करणार आहे युट्यूबवर. जर काय अडचण आली तरी तुम्ही त्याला पुन्हा बघू शकता. कोणाला कळलं नसेल तर सांगा बघा. नीरज कळलं का? नीरज हाके कळलं का? पवार कळलं का तुम्हाला? ओके. सो वी विल मूव्ह फॉरवर्ड. जर कोणाला काही अडचण असली तर सांग. ठीक आहे. तर आता आपण बघितलं आयसोमर कशाला म्हणतात, कॉन्स्टिट्युशनल आयसोमर कशाला म्हणतात आणि स्टिरिओ आयसोमर कशाला म्हणतात. तर बघा, स्टिरिओ आयसोमेरिझम हा आपला टॉपिक आहे. मी तुम्हाला आयसोमर आणि कॉन्स्टिट्युशनल आयसोमर एक्सप्लेन नाही केलं तरी चाललं असतं, बट काही जणांना माहिती नसते म्हणून मी सांगितलेलं आहे तुम्हाला. काय तिथे जाय ना. ओके. सो नाऊ लेट अस सी. कन्फर्मेशनल आयसोमेरिझमचे दोन टाईप आहेत. एक तर आहे रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि दुसरा आहे अमाइन इन्व्हर्जन. तर बघा, रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड एक टॉपिक होता बघा बीएससी मध्ये, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम नावाचा. कन्फर्मेशनल आयसोमेरिझम जसं की फॉर एक्झाम्पल, आता जर आपण एक एक्झाम्पल घेऊया, सांगा हे कोणतं कन्फर्मेशन आहे सायक्लोहेक्झेनचं. आपल्याकडे सध्या रायटिंग पॅड नाही आहे आज, म्हणून हे थोडंसं व्यवस्थित नाही येणार. उद्या तुम्हाला क्लिअरली आपण स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवू शकतो. ओके. सो टेल मी, हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, आता आपण जस्ट ड्रॉ केलं होतं, हे सायक्लोहेक्झेनचं कोणतं कन्फर्मेशन आहे? यस, व्हेरी गुड. दिस इज चेअर फॉर्म अँड दिस इज बोट फॉर्म. आता जो चेअर फॉर्म आहे आणि बोट फॉर्म आहे हा एकमेकांमध्ये कन्वर्ट होतो सिम्पली बाय द रोटेशन अबाउट द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हे जे काही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे बघा, हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहेत, हे तुम्हाला माहिती असतील. जर कोणाला माहित नसेल तर मग मी त्याला सेपरेटली सांगेल. बघा, बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये काय असते, तर हे जे काही कॉर्नर आहेत, जसं की हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर कार्बन रिप्रेझेंट करतो आणि इथे हायड्रोजन आपण दाखवत नाही. इथे दोन बॉन्ड आहेत तर उरलेले दोन हायड्रोजन असतील. दोन बॉन्ड्स आहेत तर उरलेले दोन काय असणार सांगा? हायड्रोजन. इथे जो कॉर्नर आहे, कॉर्नर मीन्स कार्बन, कॉर्नर मीन्स व्हॉट? कार्बन. आणि जेवढे बॉन्ड असतील तेवढे बॉन्ड आहेत आणि उरलेले जे दिसत नाही तर ते काय येतं? हायड्रोजन. कार्बन चार बॉन्ड बनवतो. जसं की इथे बघा, हा कार्बन आहे, किती बॉन्ड दिसत आहेत तुम्हाला सांगा या कार्बनचे? तसे सहा दिसत आहेत बघा, पण इथे या कार्बनचे किती बॉन्ड दिसत आहेत? या कार्बनचे हा एक आणि हा एक, दोन. तर दोन बॉन्ड आहेत, याचा अर्थ उरलेले दोन काय सांगा? उरलेले दोन आहेत हायड्रोजन. यस, उरलेले दोन हायड्रोजन आहेत. बघा, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत, तर कोणाला माहित असेल किंवा कोणाला माहित नसेल. जर माहित नसेल, समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला आता अडचण गेली नाही म्हणजे समोर अडचण जाणार नाही. आता तुम्ही कितीही बेसिक गोष्ट विचारू शकता, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. जसं की इथे बघा, हा जो कार्बन आहे येलो कलरचा जो मी डॉट केलेला आहे इथे, मला सांगा या कार्बनचे किती बॉन्ड दिसत आहेत तुम्हाला? दोन. तर उरलेले दोन काय राहणार? यस, बॉन्ड लाईन फॉर्म्युला समजणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. जेवढे कॉर्नर तेवढे कार्बन आणि त्या कार्बनचे बॉन्ड मोजायचे आणि उरलेले जे असतात ते हायड्रोजन असतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. रेड कलरचा पेन घेतो, थोडंसं क्लिअर दिसेल अजून. हे स्ट्रक्चर आहे बघा, हे स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये सेंटरला जर का बघितलं तुम्ही तर सेंटरला कार्बन आहे, कारण की तो कॉर्नर आहे. सेंटरला कार्बन आहे आणि त्याचे 3 बॉन्ड तुम्हाला दिसत आहेत, तर सांगा किती हायड्रोजन असतील? एक हायड्रोजन असणार. हा टर्मिनल कार्बन आहे, टर्मिनल कार्बनचे तुम्हाला किती बॉन्ड दिसत आहेत? एक दिसत आहे. तर आता मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं, नितीन मार्कड टेल मी, किती हायड्रोजन असतील? एक बॉन्ड दिसत आहे, तर उरलेले किती हायड्रोजन असतील? नितीन मार्कड, नीरज हाके, एनीवन फ्रॉम द बॉईज? सुमित राठोड,
यस, सुमित राठोड, नितीन मारकड, नीरज हाके. खूप इझी आहे, काहीच नाही याच्यामध्ये. एक बॉन्ड दिसत आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर उरलेले 3 काय असतील? उरलेले 3 असतील हायड्रोजन. यस, व्हेरी गुड. जसं की इथे बघा, हाई टर्मिनल कार्बन आहे. टर्मिनल जो कोपरा असेल किंवा शेवटचं टोक असेल तिथे कार्बन असतो. हा कार्बन आहे. याचा किती बॉन्ड दिसत आहे तुम्हाला? एक दिसत आहे. तर उरलेले 3 काय असतील? हायड्रोजन. मला वाटतं हे कळलं तुम्हाला. बघा, आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज. डिफरंट प्रॉपर्टीज. इथे काय डिफरंट? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इथे काय डिफरंट? 3 डायमेन्शनल स्पेशियल अरेंजमेंट. आता 3 डायमेन्शनल स्पेशियल अरेंजमेंट वेगवेगळे आहे, पण जर का सेपरेट होत नसतील तर कन्फर्मेशनल, सेपरेट होत असतील तर कॉन्फिगरेशनल. त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल मध्ये जर का एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतील बाय द रोटेशन ऑफ द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. रोटेशन कळते तुम्हाला? रोटेशन म्हणजे गोल फिरवणे. तर जर सिंगल बॉन्डला रोटेट केल्यामुळे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार? कन्फर्मेशनल आयसोमर. आणि रिंग फ्लिप होत असेल तर त्याला म्हणतात अमाइन इन्व्हर्जन. अमाइन तुम्हाला माहित असेल बघा, जसं की हा अमोनिया आहे. अमोनियाचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला? मॉलिक्युलर. यस, NH3 is the molecular formula of ammonia. Okay, so this is the NH3. Now what happens in the NH3? ही जी काही लोन पेअर आहे, लोन पेअर म्हणजे काय? तर 2 इलेक्ट्रॉनची पेअर असते. 2 इलेक्ट्रॉनची ही जी काही पेअर आहे, ही लोन पेअर आणि हे 3 हायड्रोजन हे फ्लिप होतात. फ्लिप म्हणजे काय? सध्या लोन पेअर वरच्या साईडला आहे, आता लोन पेअर जाणार खालच्या साईडला, आणि हे जे 3 हायड्रोजन आहेत जे की खालच्या साईडला आहेत, हे 3 हायड्रोजन जाणार वरच्या साईडला, लाईक दिस. तर याला म्हणतात अमाइन इन्व्हर्जन. प्लीज म्यूट, सर्वजण जे आहेत ते म्यूट ठेवा त्यांचा माईक. तर याला म्हणतात अमाइन इन्व्हर्जन. आणि हे जे काय अमाइन इन्व्हर्जन हे कंटिन्युअसली चालू असते, जेणेकरून या मॉलिक्युलला स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे म्हणून. तर दिस इज व्हॉट? तर दिस इज नथिंग बट कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. हे दोन एक्झाम्पल आहेत कन्फर्मेशनल आयसोमेरिझमचे. त्यानंतर कॉन्फिगरेशनल आयसोमर मी तुम्हाला आता सांगितलं होतं सिस ट्रान्स. मला सांगा सिस कोणता असतो ज्याच्यामध्ये ग्रुप सेम साईडला असतात की अपोजिट साईडला? सेम साईडला. जसं की फॉर एक्झाम्पल बघा. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सो दिस इज व्हॉट? 1 2 3 4 5. सो दिस इज द पेंट 3 इन. आणि याच्यामध्ये 2 ग्रुप जे काय आहेत हे सेम साईडला आहेत म्हणून हा सिस आहे. आणि पण हेच जर का ग्रुप अपोजिट साईडला असते, जसं की लाईक दिस. ज्यांना बॉन्ड लाईन कळते किंवा ज्यांनी असे फॉर्म्युले बघितलेले आहेत त्यांना इझी वाटेल. ज्यांना माहित नाही त्यांनी कॉन्टॅक्ट करा. बघा, मी त्यांना स्पेशली सांगेल अबाउट द बॉन्ड लाईन जर अडचण असेल तर. तर हा आहे सिस, कारण की सेम साईडला आहेत 2 ग्रुप. बघा, डबल बॉन्डच्या सेम साईडला येतं, वरती येतं. आणि तेच जर का तुम्ही खालच्या कंपाऊंड मध्ये बघितलं तर डबल बॉन्डच्या एक ग्रुप आहे वरच्या साईडला आणि एक ग्रुप आहे खालच्या साईडला. तर याला काय म्हणणार आपण? ट्रान्स. अजून एक टाईप आहे कॉन्फिगरेशनल आयसोमरचा, आयसोमर दॅट कंटेन व्हॉट? असिमेट्रिक सेंटर. असिमेट्रिक सेंटर म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सिमेट्री नसली पाहिजे. बघ, सिमेट्री नसली पाहिजे. सिमेट्रीचा कन्सेप्ट आपण बघणार आहे आज इन डिटेलमध्ये. सध्या तर तुम्ही असं लक्षात ठेवा की कार्बन आहे आणि कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप जर का अटॅच असले तर तो असणार कॉन्फिगरेशनल आयसोमरचा असा टाईप ज्याच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर आहे. कळलं का तुम्हाला? मीटिंग जर का बंद पडली, म्यूट करा सर्वजण. बघा, जर मीटिंग बंद पडली 3 मिनिटाच्या नंतर, 40 मिनिटाचा टाइम असतो, तो पुन्हा जॉईन करायचा आहे. मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं आहे आता. ठीक आहे. ऋतुजा जाधव, अनम्यूट युअर सेल्फ. ऋतुजा जाधव. ओके. टेल मी, cis and trans isomers are constitutional isomer or stereoisomer? Cis trans isomers are constitutional isomer or stereoisomer? Don't know. बघा, cis trans isomers, हे आहे cis trans isomer. हॅलो, कॅन यू सी द स्क्रीन? स्क्रीन दिसत आहे का?
बघा आता हे जे सिस ट्रान्स आयसोमर्स आहेत, सिस ट्रान्स आयसोमर्स आर स्टिरिओ आयसोमर. स्टिरिओ आयसोमर कारण की त्यांची 3D मधली अरेंजमेंट वेगवेगळी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नितीन मार्कड, नितीन मार्कड, अनम्यूट युअर सेल्फ. मार्कड, अनम्यूट युअर सेल्फ. एनीवन? दुसरं कोणी अनम्यूट करा बघा, त्याला क्वेश्चन विचारतो मग मी. यस, टेल मी. चेअर आणि बोट कन्फर्मेशन हे कोणते आयसोमर्स आहेत? चेअर आणि बोट कन्फर्मेशन दे आर विच आयसोमर? यस राठोड, दे आर कन्फर्मेशनल आयसोमर. ओके, सो आता आपण नेक्स्ट बघूया. जसं की इथे बघा, हा प्रोपॅनल आहे आणि प्रोपॅनोन आहे. प्रोपॅनल आणि प्रोपॅनोन यांच्यामध्ये यांचा जर का तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर मोजा बरं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार? किती कार्बन आहेत, किती हायड्रोजन आहेत आणि किती ऑक्सिजन आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो, हा प्रोपॅनल आहे, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. बघा, कार्बन मोजायचे आपल्याला 1, 2, 3 कार्बन आहेत तर येणार C3. ठीक आहे, C3. कारण काय आहे तर 3 कार्बन आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6 हायड्रोजन आहेत तर येणार H6. आणि ऑक्सिजन किती आहेत तर इथे एकच ऑक्सिजन आहे तर इथे येणार O. C3H6 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपॅनल. आता या प्रोपॅनोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, कोणीही तुमच्यापैकी प्रोपॅनोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. यस, C4H6 कार्बन 3च आहे त्याच्यामध्ये. बरोबर मोजा. ओके, बघा याचा मी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला होता प्रोपॅनोनचा. कोणाला येत असेल तर सांगू शकता. प्रोपॅनोन यस 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 सेम आहे, C3H6O. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुमचं पहिलं लेक्चर आहे म्हणून आपण एवढ्या बेसिक घेत आहे. जसं कारण की MSc आहे, MSc ला खूप हाय लेवल आणि ऍडव्हान्स शिकावं लागते. बट वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असतात म्हणून मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगत आहे. तर जसं आपले समोरचे लेक्चर होतील तर तसं ऍडव्हान्स होत जाईल. तर एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे जे नाही समजलं ते तेव्हाच विचारायचं. ओके, तर आता इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H6O. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोघांमध्ये 3च कार्बन आहेत, दोघांमध्ये 6च हायड्रोजन आहेत आणि दोघांमध्येही एकच ऑक्सिजन आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. आता यांचं हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेम ऑर डिफरंट? स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेम ऑर डिफरंट? यस यस
व्हेरी गुड. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट. बघा या दोघांचा ऍक्च्युली फंक्शनल ग्रुपच वेगळा आहे. हा जो फंक्शनल ग्रुप आहे सी बॉन्ड एच डबल बॉन्ड ओ, जर माहित असेल तर चांगला आहे, जर माहित नसेल तर नेहमीसाठी लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो अल्डिहाइड. कोणता फंक्शनल ग्रुप आहे हा? अल्डिहाइड. आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे याला आपण म्हणतो कीटोन. तर फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा वेगळा आहे. आणि म्हणून हा कोणता आयसोमर असेल सांगा मला? कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर और स्टिरियो आयसोमर? हे दोन कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर असतील की स्टिरियो आयसोमर? Yes, same molecular formula but different structural formula. Obviously, they are constitutional isomer. आता तसाच पेंटेनचा मला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा कोणी एक जण. यस, C5H10 आहे. तोच फॉर्म्युला आहे आयसोपेंटेनचा आणि तोच फॉर्म्युला आहे निओपेंटेनचा. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा मोजसाल. C5H12 C5H12 तिघांचाही फॉर्म्युला आहे C5H12. आता तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट इथे जर का बघितलं तर स्ट्रेट चेन आहे, इथे स्ट्रेट चेन आहे आणि ही एक ब्रांच आहे, याला म्हणतात ब्रांच. आणि इथे सुद्धा जास्त ब्रांचिंग आहे आणि हे यांचे नाव आहेत एन पेंटेन, आयसोपेंटेन, न्यूओपेंटेन. कॉमन नेम्स आर दीज. आणि कारण की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे, सांगा सर्वजण हा कोणता आयसोमर असेल? स्ट्रक्चरल आयसोमर और सॉरी constitutional isomer or stereo isomer? Yes, these two are constitutional isomer. कॉन्स्टिट्युशनल आयसोमरला दुसरं नाव आहे स्ट्रक्चरल आयसोमर. आणि स्ट्रक्चरल आयसोमर मध्ये टाईप आहेत जे की तुम्ही बीएससी किंवा 11वी-12वी मध्ये शिकलेले आहात. इथे जर फंक्शनल ग्रुप वेगळा असेल तर त्याला म्हणतात फंक्शनल आयसोमर. आणि इथे फंक्शनल ग्रुप सेम आहे, इथे फंक्शनल ग्रुप वेगवेगळे बघा, अल्डिहाइड आणि कीटोन, तर हा झाला फंक्शनल आयसोमर. इथे फंक्शनल ग्रुप तेच आहेत, अल्केन आहे, अल्केन आहे, अल्केन आहे. पण इथे काय वेगळं आहे, तर इथे ब्रांचिंग वेगवेगळी आहे, चेन वेगवेगळी आहे आणि म्हणून यांना आपण म्हणतो चेन आयसोमर. तर हे 3 आहेत चेन आयसोमर. आणि जे पहिल्या एक्झाम्पल मधले 2 आहेत हे आहेत स्ट्रक्चरल सॉरी फंक्शनल आयसोमर्स. ओके, नाउ लेट्स मूव फॉरवर्ड. सो दिस इज टाइप्स ऑफ आयसोमेरिझम इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दिसते का सर्वांना? सर्वांना दिसते का? क्लिअर? ओके, बघा कारण की मोबाईलची स्क्रीन लहान असते त्याच्यामुळे तुम्ही यातला मधला टेक्स्ट जरी नाही वाचू शकले तर स्ट्रक्चर तर दिसत असतील. बघा याच्यामध्ये टाइप्स ऑफ आयसोमेरिझम दिलेला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आयसोमेरिझमचे 2 टाईप आहेत. एक तर ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल म्हटलं होतं त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम सुद्धा म्हणतात. तर पहिला टाईप आहे आयसोमेरिझमचा कोणता? स्ट्रक्चरल. आणि दुसरा टाईप आहे स्टिरियो आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण स्ट्रक्चरल अरेंजमेंट जर का वेगवेगळी असेल तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट वेगळी असली तर स्टिरियो आयसोमेरिझम. मग याचे पुन्हा टाईप दिलेले आहे चेन, पोझिशन, फंक्शनल. हे आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, इट इज जस्ट अ बेसिक आयडिया. आपल्याला शिकायचं आहे स्टिरियो आयसोमेरिझम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही नेटसेटची किंवा कोणत्याही एंट्रान्सची तयारी करत असाल, गेट, TIFR और एनी एंट्रान्स एक्झाम, देन स्टिरियो केमिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टिरियो केमिस्ट्री खूप महत्वाची असते. रिॲक्शन येते, प्रोडक्ट येतो, पण स्टिरियो केमिस्ट्री येत नाही म्हणून विद्यार्थ्यांचे क्वेश्चन चुकतात. सो दिस टॉपिक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर स्टिरियो आयसोमेरिझमचे पुन्हा 2 टाईप, एक तर आहे जॉमेट्रिक आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिक अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकलाच आपण मग सिस ट्रान्स म्हटलं होतं, लक्षात ठेवा. सिस ट्रान्स आयसोमेरिझमलाच आपण जॉमेट्रिक आयसोमेरिझम म्हणतो किंवा जॉमेट्रिकला सिस ट्रान्स म्हणतो. आणि ऑप्टिकल मीन्स त्यांच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर असते. ऑप्टिकल मीन्स व्हॉट? त्यांच्यामध्ये काय असते? असिमेट्रिक सेंटर. आता तुम्हाला सध्या असिमेट्रिक सेंटर कळत नसेल, आपण बघणार आहे त्याच्याबद्दल. असिमेट्रिक सेंटर म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असिमेट्री पाहिजे. असिमेट्री मीन्स कोणती सिमेट्री नसली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. सध्या तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, स्टिरियो आयसोमेरिझमचे 2 टाईप आहेत. एक तर आहे कन्फर्मेशनल आणि दुसरा आहे इथे कॉन्फिगरेशनल. आणि कॉन्फिगरेशनल म्हणजेच काय? तर कॉन्फिगरेशनचे 2 टाईप आहेत, सिस आणि सिस ट्रान्स आणि स्टिरियो आयसोमेरिझम. डोंट गेट कन्फ्युज इन दिस. याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळं क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे जास्त डिटेल मधलं क्लासिफिकेशन आहे.
दिस इज इन डिटेल क्लासिफिकेशन. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये थोडस रफ क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, स्टिरिओ आयसोमेरिझमचे 2 टाईप केलेले आहेत. एक तर कन्फर्मेशनल आणि दुसरा स्टिरिओ आयसोमेरिझम केलेला आहे, किंवा जॉमेट्रिक आणि ऑप्टिकल हे दोनच दिलेले आहेत. ओके, तर बघा जॉमेट्रिक मध्ये आता मला सांगा, हा जो कंपाऊंड आहे हा वाला, हा सिस आहे की ट्रान्स आहे? सिमिलर ग्रुप्स आर ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड आहे. यस, ट्रान्स आहे. कळलं का सर्वांना काय ट्रान्स आहे? सिमिलर ग्रुप्स आर ऑन अपोजिट साइड. हा सीएल बघा डबल बॉन्डच्या वरच्या साईडला आहे आणि हा सीएल डबल बॉन्डच्या खालच्या साईडला आहे, आणि म्हणून हा कोणता आयसोमर आहे? हा आहे ट्रान्स आयसोमर. यस. आणि हा जो आहे याच्यामध्ये काय करायचं, जर तुम्हाला आवड जात असेल तर डबल बॉन्ड मधून अशी रेष ओढायची, जी की डबल बॉन्ड मधून पास झाली पाहिजे. उभी नाही ओढायची आहे, डबल बॉन्डच्या मधून रेष पास झाली पाहिजे. त्यानंतर बघा सीएल ऑन द सेम साइड और अपोजिट साइड. सेम साइड. यस, वरच्या बाजूला आहे. तर हा आहे सिस आयसोमर. ऑप्टिकल आयसोमर मध्ये असिमेट्रिक सेंटर असते, तर ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. असिमेट्रिक सेंटर म्हणजे काय, तर कार्बनला कोण कोण अटॅच आहे इथे? एक CH3, एक H, एक Cl आणि एक OH. चारही ग्रुप्स डिफरंट आहेत, आणि जर चारही ग्रुप्स डिफरंट असले तर ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. असिमेट्री बद्दल आता आपण अजून इन डिटेल मध्ये बघणार आहे. सो दिस वॉज द बेसिक आयडिया. आता आपण आपल्या चॅप्टरच्या मेन टॉपिकला सुरुवात करणार आहे. व्हॉट इज स्टिरिओ आयसोमेरिझम? सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. बघा, स्टिरिओ आयसोमेरिझम यांची आपल्याला सर्वात आधी डेफिनेशन बघायची आहे, आणि हाच आपला टॉपिक आहे. इथून समोर याला आपण कंटिन्यू करणार आहे. सो व्हॉट इज स्टिरिओ आयसोमेरिझम? इट इज स्टडी ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स. एखादा मॉलिक्यूल आहे त्याचा 3D स्ट्रक्चरचा आपण स्टडी करतो, दॅट इज द पार्ट ऑफ स्टिरिओ आयसोमेरिझम. जसे की तुम्हाला CH4 माहित असेल, सांगा CH4 चं नाव काय? मिथेन. तर या मिथेनचा जो काही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, 3 डायमेन्शनल शेप आहे किंवा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, त्याचा आपण अभ्यास करतो इन द स्टिरिओ केमिस्ट्री. डू यू नो व्हॉट इज द शेप ऑफ CH4? Yes, CH4 is tetrahedral in shape. टेट्राहेड्रल मीन्स व्हॉट? तर टेट्राहेड्रॉन याच्यामध्ये काय असतात बघा, 4 कॉर्नर्स असतात. एक हायड्रोजन असतो असा वर, त्याच्यानंतर एक हायड्रोजन असतो अबोव द प्लेन. अबोव द प्लेन म्हणजे काय, तुमचा जो मोबाईल आहे त्याच्या स्क्रीन मधून तुमच्याकडे येत आहे, आउट ऑफ द प्लेन. अबोव द प्लेन मीन्स व्हॉट? तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या वर येत आहे, दॅट इज व्हॉट? अबोव द प्लेन. त्याच्यानंतर एक हायड्रोजन असतो बिलो द प्लेन, म्हणजे काय, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला आहेत, आणि हा जो हायड्रोजन आहे हा स्क्रीन वरती आहे. इमॅजिन करा, दॅट इज अ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन असा शेप असतो बघा. हे जर का कॉर्नर तुम्ही जॉईन केले लाईक दिस, हे कॉर्नर असे जर का जॉईन केले तर हा शेप जो आहे या शेपला आपण टेट्राहेड्रॉन म्हणतो. सो इट इज 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, आणि 3 डायमेन्शनलचा स्ट्रक्चरचा आपण अभ्यास कशामध्ये करतो सांगा? स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये. त्यानंतर व्हॉट इज स्टिरिओ आयसोमर? So stereoisomer are having the same molecular formula and structural formula but different 3-dimensional arrangement or different arrangement of atoms or groups in space. हे आपण आताच बघितलं बघा. डिफरंट अरेंजमेंट ऑफ ऍटम्स और ग्रुप्स इन स्पेस जर का असेल तर त्याला आपण म्हणतो स्टिरिओ आयसोमर. याला आपण आता एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा मॉलिक्यूल आहे 2 ब्रोमोब्युटेन. प्लीज म्यूट ऑल द पार्टिसिपंट्स. म्यूट करा बघा सर्वजण. हा मॉलिक्यूल आहे, याचं नाव आहे 2 ब्रोमोब्युटेन. तर 2 ब्रोमोब्युटेन जो काय आहे, याचे 2 मॉलिक्यूल एक्झिस्ट करतात. या 2 मॉलिक्यूल मध्ये हे दोन्ही मॉलिक्यूल एकमेकांची मिरर इमेजेस आहेत. मिरर इमेज मीन्स व्हॉट? तुम्ही जेव्हा आरशात बघता तर त्या आरशामधली जी इमेज आहे दॅट इज व्हॉट? युअर मिरर इमेज. ओके, त्याच्या आरशामध्ये जर का बघितलं तर तुमचा जो काही उजवा हात आहे हा आरशाच्या डाव्या बाजूला दिसतो, आणि डावा हात आहे हा आरशाच्या उजव्या बाजूला दिसतो. कळतंय का तुम्हाला? मिरर इमेज. इमॅजिन करा स्वतःला आरशामध्ये बघताना, तुमचा उजवा जो हात आहे हा आरशाच्या डाव्या बाजूला दिसतो, आणि तुमचा उजवा जो हात आहे हा आरशाच्या उजव्या बाजूला दिसतो.
दिसतो की नाही सांगा. दिसतो की नाही? येस ऑर नो? दिसतो बघा. असा तुमच्या समोर असतो. तुमचा जो काही डावा हात आहे तो उजव्या बाजूला दिसतो आणि उजवा हात आहे तो डाव्या बाजूला दिसतो. ओके, असं इमॅजिन करा. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आताही कळत नसेल तर सपोज तुम्ही आणि तुमचा जो मित्र आहे तो समोर उभे आहेत एकमेकांच्या. तर तुमचा उजवा हात तर त्याचा डावा हात असतो त्या साईडला आणि तुमचा डावा हात तर त्याचा उजवा हात असतो. सो दॅट इज व्हॉट मिरर इमेज. तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही मिरर इमेज. तर हे जे काही दोन मॉलिक्युल आहेत हे एकमेकांची मिरर इमेज आहे. मिरर इमेज मीन्स व्हॉट? तर जर तुम्ही या मॉलिक्युलला आरशामध्ये बघितलं, इमॅजिन करा की दिस इज द मिरर. तर या मॉलिक्युलला जर का तुम्ही मिरर मध्ये बघितलं, या मॉलिक्युलला जर तुम्ही मिरर मध्ये बघितलं तर हा मॉलिक्युल दिसतो. तर दे आर द मिरर इमेज बट दे आर ऍक्च्युअल मॉलिक्युल जे की एक्झिस्ट करतात. हे खरे मॉलिक्युल आहेत जे की एक्झिस्ट करतात आणि ते एकमेकांची बिलकुल मिरर इमेज दिसतात. प्रतिकृती दिसतात जशीच्या तशी आरशामध्ये जी इमेज असते असे दिसतात. पण हे दोन वेगवेगळे मॉलिक्युल आहेत. तर याला आपण म्हणणार स्टिरिओ आयसोमर. What is stereoisomer? Same molecular formula, same structural formula, but what is different? Different arrangement of atoms or groups in space that are not interchangeable. That are not interchangeable means what? तर हे मॉलिक्यूल जे आहेत हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही. ओके, दे आर नॉट इंटरचेंजेबल. आता बघा, तुम्हाला वाटत असेल सर हे दोन तर बिलकुल सेम दिसतात, बट दे आर नॉट सेम. आपण प्रयत्न करूया या मॉलिक्यूलला या मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट करण्याचा, पण तो कन्वर्ट होणार नाही. ओके, तर बघा कसं काय कन्वर्ट नाही होणार. तर बघा बीआरच्या जागी आहे. तुम्ही म्हणसाल सर या CS3 CS2 ला उचलून इकडे घेऊन जा आणि या हायड्रोजनला इकडून इकडे आणा, तर व्हॉट विल हॅपन? हा मॉलिक्यूल हा बनून जाईल. तर बनत नाही. बघा लक्ष द्या कसं काय बनत नाही. तर सपोज हायड्रोजनला तुम्ही, एक मिनिट, लेट मी टेक पॉइंटर फॉर बेटर अंडरस्टँडिंग. हा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनला तुम्ही इथून जर का इथे नेलं, ठीक आहे, तर हा CS3 CS2 इथून इथे येईल. बरोबर आहे. तर हायड्रोजन इथे आला, CS3 CS2 इथे आला. पण हा जो मिथिल आहे हा नेक्स्ट आहे टू द CS2 CS3. इथे CS3 CS2 च्या नेक्स्ट मिथिल नाही तर कोण आहे? हायड्रोजन. ऑर्डर बघा. CS3 CS2 च्या नेक्स्ट आहे CS3. इथे CS3 CS2 च्या नेक्स्ट आहे हायड्रोजन. त्याच्यामुळे जर का तुम्ही त्याला रोटेट केलं तर हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही. कळलं का तुम्हाला? कळलं का? सांगा लवकर. कळलं का? मार्कड कळलं का रे? हाके, मार्कड, पवार, सोनुले. कोणाचं आडनाव चुकलं तर सांगसाल मला. जाधव, यस ऑर नो? यस. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, हे दोन मॉलिक्यूल सेम वाटत असतील तुम्हाला पण ते सेम नाही आहेत. कारण काय? तुम्ही म्हणाल सर याला रोटेट करा हा मॉलिक्यूल बनतो, तर बनत नाही. कारण की यांची ऑर्डर बघा, इथिलच्या नंतर मिथिल आहे आणि नंतर हायड्रोजन आहे. इथे इथिलच्या नंतर हायड्रोजन आहे आणि नंतर मिथिल आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत आणि अशा आयसोमरला आपण म्हणतो स्टिरिओ आयसोमर. सो रिमेंबर, स्टिरिओ आयसोमर हे असे आयसोमर आहे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, बट डिफरंट आहे अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप इन स्पेस, जे की एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकत